हॅलो अँड वेलकम वन्स अगेन. आपण बघतोय टॉपिक ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड न्यूक्लियाय किंवा ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियाय. आपण सगळ्यात महत्त्वाचे जे 2 पॉईंट्स होते ते ऑलरेडी लास्ट लेक्चरला कवर केलेले आहेत. त्यातलं थोडंफार शिल्लक आहे ते आज आपण घेऊया आणि पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. आपण लास्ट लेक्चरपर्यंत डिस्कशन केलं होतं ते हायड्रोजन स्पेक्ट्रम असेल किंवा बोर्स पॉस्ट्युलेट्स असतील, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट या टॉपिकमधला. आता या टॉपिकमध्ये खरं तर पुढं ॲटॉमिक रिलेटेड बरेचसे पॉईंट्स आहेत, म्हणजे आयसोटोप्स, आयसोबार, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल बघा, न्यूक्लिअर एनर्जी, ओके, बाइंडिंग एनर्जी असेल, न्यूक्लिअर फिशन असेल, न्यूक्लिअर फ्युजन असेल, अशा बऱ्याचशा कन्सेप्ट या टॉपिकमध्ये पुढं आहेत. पण यावर्षी थोडंसं सिलेबस रिडक्शनमध्ये ते पॉईंट सगळे रिड्यूस केलेले आहेत, पण तरी पण ते मी शॉर्टमध्ये तुम्हाला सगळे 1 बाय 1 पॉईंट्स डेफिनेटली सांगायचा प्रयत्न करेन. त्यामुळं ते पॉईंट रिड्यूस झाल्यामुळं टॉपिकचं वेटेज जे आहे ते पूर्णपणे आता बोर्स पॉस्ट्युलेट्स आणि हायड्रोजन स्पेक्ट्रमवरती आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक पुढं रेडिओ ॲक्टिव्हिटीचा एक पॉईंट आहे, रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ म्हणून आहे, तो एक लॉ त्याच्यामध्ये तसाच ठेवलेला आहे. सो तो एक इम्पॉर्टंट राहील. पण बोर्स पॉस्ट्युलेट्स आणि हायड्रोजन स्पेक्ट्रम ह्या 2 गोष्टी यामधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत असं आपण म्हणूया, थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल ॲज मॅथमॅटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो आपलं थोडंसं बोर्स पॉस्ट्युलेट्स आणि हायड्रोजन स्पेक्ट्रमचा स्टडी सुरू आहे. सो बोर्स पॉस्ट्युलेट रिलेटेड 1-2 पॉईंट्स अजून राहिलेले आहेत, मागच्याच लेक्चरचे होते ते. सो ते पॉईंट्स आज आपण कवर करूया. ओके, सो पॉईंट असा आहे की लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल. लिमिटेशन्स म्हणजे आपण काय म्हणतो की याला ड्रॉबॅक जरी म्हटलं तरी चालेल. लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल म्हणजे जे बोरनं पॉस्ट्युलेट्स डिफाईन केले किंवा जे बोरनं त्याचं ॲटॉमिक मॉडेल डिफाईन केलं त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाचं बोर पॉस्ट्युलेट जो डिफाईन झाला तो मोस्ट ऑफ हायड्रोजन ॲटमसाठी डिफाईन झाला. म्हणजे हायड्रोजन गॅसचा ॲटम कन्सिडर केला आणि त्याच्या रिलेटेड पूर्ण तो स्टडी सांगितला. मग हायड्रोजन स्पेक्ट्रम सांगितलं, मग त्या लाईन्स आल्या, सगळ्या 5 लाईन्स आपण बघितल्या, LBP, त्या सगळ्या लाईन्स, त्यांच्या वेवलेंथ, सगळ्या फ्रिक्वेन्सी, मग ते कुठल्या रिजनमध्ये असतात, जो आपला रिजन असतो ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा जो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम असतो त्याच्यामध्ये ते कुठं असतात. मग आपण बघितलं सुरुवात आपली, मग अल्ट्राव्हायोलेट रेज म्हटलं आपण, त्याच्यानंतर मग पुढं विजिबल असतात असं म्हटलं, नंतरच्या 3 लाईन्स होत्या त्या इन्फ्रारेड रिजनमध्ये असतात असं आपण बघितलं होतं. म्हणजे प्रत्येकाची वेवलेंथ ही कशी आली, म्हणजे ज्या काही इमिट्स होतात वेव्ज त्या प्रत्येकाची वेवलेंथ वेगळी आली, त्या 5ही सेरीजची आपण जर बघितली तर. पण हे सगळं बोरनं त्याच्या मॉडेलमध्ये जे डिफाईन केलं त्यासाठी त्यानं रेफरन्स घेतला तो हायड्रोजन ॲटमचा घेतला. ओके, सो हे एक लिमिटेशन आहे की फॉर ओनली हायड्रोजन ॲटम इट हॅज बीन कॅल्क्युलेटेड और इट हॅज बीन टेस्टेड. ओके, सो दिस इज आवर फर्स्ट लिमिटेशन as per point of the Bohr's model, that is it has been used only for hydrogen atom. So other than hydrogen atom साठी Bohr's postulates किंवा तो स्पेक्ट्रम तयार झाला का, तर नाही झाला. So this is one of the limitations. So this model could not explain the theory other than hydrogen atom. Wait, okay, so this is the first लिमिटेशन वी कॅन से दॅट. सिम्पल म्हणजे बोरनं जे डिफाईन केलं ते फक्त कशासाठी डिफाईन केलं, हायड्रोजन ॲटमसाठी डिफाईन केलं, अदर दॅन हायड्रोजन ॲटमसाठी डिफाईन केलेलं नाही, किंवा इट कुड नॉट एक्सप्लेन वॉट एवर द मॉडेल, वॉट एवर द थेरी फॉर अदर दॅन हायड्रोजन ॲटम. सो दिस इज वन ऑफ द लिमिटेशन. ओके, नेक्स्ट लिमिटेशन वी कॅन से दॅट. आता आपण याच्यामध्ये डिफरंट फ्रिक्वेन्सीज, डिफरंट वेवलेंथ बघितल्या, बट व्हॅरिंग इंटेन्सिटी कुठं आलं का, नाही आलं. ओके, so we can say that it could not explain okay, it could not explain for varying intensity
इंटेन्सिटी ऑफ इमिशन लाईन्स. म्हणजे व्हॅरिंग इंटेन्सिटीचा स्टडी याच्यामध्ये कुठं आला का तर नाही. सो वी कॅन से दॅट दिस इज वन ऑफ द लिमिटेशन. ओके, सो बोरचं हे लिमिटेशन झालं. अजून एक सोपं लिमिटेशन आपण सांगूया. रुदरफोर्ड काय सांगायचा की एक इलेक्ट्रॉन आहे तो असा फिरत 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 तो न्यूक्लियसवरती जातोय असं आपण रुदरफोर्डमध्ये बघितलं. पण बोर सांगतो की इलेक्ट्रॉन हा स्टेबल ऑर्बिटमध्ये फिरतोय. तो स्टेबल ऑर्बिटमध्ये दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातोय पण पुन्हा तो त्या स्टेबल ऑर्बिटमध्ये फिरतोय. सो स्टेबल ऑर्बिट इज द थिओरिटिकल बेसिस considered by the Bohrs. Okay, so this assumption made by model that orbit follows the particular condition. Okay, in this model it is assumed that orbit follows particular condition of stability. असं आपण म्हणूया स्टॅबिलिटीशी रिलेटेड. म्हणजे एकाच ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन स्टेबल मोडवरती फिरतोय हे एक त्याचं काय झालं लिमिटेशन झालं. किंवा हा पॉईंट सुद्धा कुणी सांगितला होता सो बोरनं सांगितलं. सो बोरनं असे काही ठराविक एक नियर अबाउट 3 लिमिटेशन्स आहेत. पहिलं लिमिटेशन काय सांगतं तर हायड्रोजन ॲटमच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला ॲटम याच्यामध्ये कन्सिडर केला नाही. दुसरं लिमिटेशन काय सांगतं ह्या मॉडेलमध्ये व्हॅरिंग वेवलेंथ व्हॅरिंग फ्रिक्वेन्सी डिफाईन झालं बट व्हॅरिंग इंटेन्सिटी कुठं डिफाईन झालं नाही. आणि तिसऱ्यामध्ये काय सांगतं की स्टॅबिलिटी रिलेटेड कन्सिडरेशन करून बोरनं त्याचे पॉस्ट्युलेट्स डिफाईन केले किंवा त्यानं त्याची थेरी डिफाईन केली. सो मोड ऑफ ऑर्बिट और मोड ऑफ इलेक्ट्रॉन revolving around the nucleus in the stable orbit, so it is related to the stability. So these are the limitations. Next झाला हा theoretical question झाला. पुढचा बघूया. Explain Bohr's second postulate on the basis of de Broglie hypothesis. इथंच लिहितो मी. Explain Bohr's second postulate. Explain Bohr's second postulate on the basis of de Broglie hypothesis. आता आपण डी ब्रॉग्ली हायपोथेसिस बघितलेलं आहे. ओके, डी ब्रॉग्ली हायपोथेसिसमध्ये आपण P इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा हे रिलेशन बघितलेलं आहे. बघा P इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा आठवते का बघा. किंवा लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन P किंवा लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन MV म्हणायचो आपण. आठवतंय डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. म्हणजे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस हे वेव्हशी रिलेटेड होतं. फोटॉन एनर्जी होती ना. आता ठीक आहे इथे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतं हे कोण सांगतो बोर सांगतो. पण हेच डी ब्रॉग्लीनं काय सांगितलं होतं की त्या वेव्ज आहेत स्टँडिंग वेव्ज आहेत. ओके, मग स्टँडिंग इलेक्ट्रॉन फिरतोय म्हणजे तो वेव्ज कंप्लीट करतोय असं डी ब्रॉग्लीचं म्हणणं आहे. मग मला सांगा जर इलेक्ट्रॉन एक ऑर्बिट कंप्लीट करत असेल तर इलेक्ट्रॉन किती डिस्टन्स कव्हर करेल तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल एवढं दॅट इज 2πr. ओके, सो डी ब्रॉग्ली काय सांगतो वन रिव्हॉल्युशन मी काय म्हणतो ते तुम्ही थोडंसं लिहून घेतलं तरी चालेल. बघा वन रिव्हॉल्युशन कंप्लीटेड बाय अन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द सर्कम्फरन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्बिट. ओके, विच इज इक्वल टू 2πr. लेट मी कन्सिडर Rn instead of r. So this n is for nth number of orbit. Okay, and as per the de Broglie hypothesis this 2πr is equal to the integral multiple of the wavelength that is n into lambda. ओके, मग जर पहिलं ऑर्बिट असेल तर 2πr1 इज इक्वल टू फक्त लॅम्बडा. दुसरं ऑर्बिट असेल तर 2πr2 इज इक्वल टू 2 लॅम्बडा. ओके, म्हणजे ॲज पर द डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वॉट एव्हर द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन अँड द डिस्टन्स विच इज इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस पर्टिक्युलर लॅम्बडा. ओके, अँड ॲज पर द डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी इज इक्वल टू h upon lambda or lambda is equal to h upon p or lambda is equal to h upon mv. So we can write lambda is equal to h upon this me and this
Vn. आपण जस्ट नोटेशन चेंज करूया. ओके, सो देअरफॉर 2 pi Rn is equal to n lambda. Instead of lambda we can put h upon me into Vn. चालेल का बघा. सो वी कॅन राईट देअरफॉर, आता हे mv इकडे घेऊया, MEVN इज इक्वल टू हे 2 pi r तिकडे घालूया. सो NH अपॉन 2 pi Rn म्हणूया आपण. चालेल. मी पुन्हा हे Rn पण इकडे घेतो, सॉरी इथंच लिहूया Rn. बघा. सो MVR इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, NH अपॉन 2 pi मिळालं. हे सगळं आपण डी ब्रॉग्लीच्या स्टडीनुसार करतोय. ओके, नेक्स्ट, बट दिस MV इज नथिंग बट व्हॉट, P, दॅट इज लिनियर मोमेंटम. सो P इंटू Rn, Pला पण आपण Pn म्हणूया वाटल्यास चालेल, कारण त्याच्यामध्ये मास आणि वेलोसिटी आहे. सो P इंटू Rn इज इक्वल टू NH अपॉन 2 pi. नो व्हॉट इज दिस फॉर्म्युला P इंटू R, ऐकलंय कधी? P इंटू R, linear momentum and distance or radius, simply radiuses, linear momentum and radius. What is this formula? This formula gives us Ln. What is mean by L? So L is nothing but the angular momentum. बघा, म्हणजे डी ब्रॉग्लीच्या या स्टेटमेंटवरून आपण L इज इक्वल टू काय फाइंड आउट केलं, NH अपॉन 2 pi. So look at this equation. Equation number 1 suppose. Okay, so we can say that equation 1 represents Bohr's second postulate. बरोबर आहे का बघा. Equation 1 represents Bohr's second postulate and this equation is from the de Broglie hypothesis condition. Okay, so this is the relation between de Broglie hypothesis and Bohr's second postulate. बोरची 3 postulate होती. पहिलं होतं ते सेंट्रिपिटल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेम असतो. दुसरं असतं ते L इज इक्वल टू NH अपॉन 2 pi. आणि तिसरं असतं ते EM मायनस EN इज इक्वल टू H न्यू असं आपण बघितलं होतं, आठवतंय. त्यातलं डी ब्रॉग्ली हायपोथेसिसच्या थेरीप्रमाणे जरी आपण गेलो, कुठल्या केसमध्ये ते हायड्रोजनमधल्या केसमध्ये इलेक्ट्रॉन फिरतो त्या केसमध्ये जरी गेलो तरी सुद्धा आपल्याला इक्वेशन काय मिळतं, L इज इक्वल टू NH अपॉन 2 pi. आणि हे जे इक्वेशन आहे हे सिमिलर आहे कुणाबरोबर, तर दिस इक्वेशन इज सिमिलर विथ द Bohr's second postulate. That's why we can write the equation 1 represent, that is this equation, L is equal to NH upon 2 pi. Equation 1 represents Bohr's second postulate. This is the explain Bohr's second postulate on the basis of de Broglie hypothesis. म्हणजे de Broglie hypothesis च्या बेसिस वरती आपण काय एक्सप्लेन केलं, बोरचं दुसरं postulate एक्सप्लेन केलं. ओके, so this is the meaning how we can derive Bohr's second postulate from the de Broglie hypothesis. So de Broglie hypothesis आपण इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स म्हणजे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या टॉपिकमध्ये लास्ट काही लेक्चर्समध्ये बघितलं होतं बघा, हे रिलेशन. सो हेच रिलेशन मग इथे यूज करून आपण L इज इक्वल टू काय फाइंड आउट केलं, NH अपॉन 2 pi. समजले का बघा हे दोन्ही पॉईंट्स जे की बोर्स पोस्टुलेट्सशी रिलेटेड आपले राहिलेले होते. राईट डाऊन. ओके, पुढचा पॉइंट बघूया. इथं लिहितो हेडिंग मी, ॲटॉमिक न्यूक्लियस. ओके, ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण बघतोय, ॲटम्स मॉलिक्यूल न्यूक्लियाचा स्टडी बघतोय. सो ॲटॉमिक न्यूक्लियस हा मग साहजिकच त्याच्यामधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मी थोडंसं इंट्रोड्यूस करतो आणि मग काही डेफिनेशन्स आहेत. सो ॲज पर बुक आपण सगळ्या डेफिनेशन्स मी तुम्हाला आहे तशा लिहून त्याचं मिनिंग सांगेन. बराचसा हा केमिस्ट्रीमधला पार्ट आहे, कदाचित थोडासा तुम्हाला तो रिवाइंड होईल. सो माझ्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करतो, जेवढं सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं डेफिनेटली तुम्हाला ते डिटेलमध्ये कळून जाईल. सगळ्यात पहिल्यांदा ॲटॉमिक न्यूक्लियस. आपल्याला माहिती आहे की ॲटम म्हणजे काय, न्यूक्लियस म्हणजे काय, मॉलिक्युल्स म्हणजे काय, सबस्टन्स म्हणजे काय, हे सगळं आपण बघतोय. सो ॲटमच्या आतमध्ये हे सगळं आहे, न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर, आपण एवढं पण म्हणतोय की न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन्स आहेत. जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच न्यूट्रॉन्स असतात असंही म्हणतोय आपण.
प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे असं आपण म्हणतो, न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नाही असं आपण म्हणतो, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. सो पॉझिटिव्ह न्यूक्लियस असतं, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे त्या दोघांच्यामध्ये एक प्रकारचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, ज्याला की आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. ओके, जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, सर्क्युलर मोशन रिक्वायर्ड आहे त्यासाठी, तो फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं प्रोव्हाइड केलेला असतो असंही म्हणतो आपण. सो प्रोटॉन्स आले बघा पिक्चरमध्ये, न्यूट्रॉन्स आले, इलेक्ट्रॉन्स आले. मग प्रोटॉनचं मास आपण सांगतो 10⁻⁻27, इलेक्ट्रॉनचं मास सांगतो 10⁻⁻31 kg. न्यूट्रॉनलाही आपण मास सांगू शकतो, पण न्यूट्रॉन जनरली मास कॅल्क्युलेशन किंवा चार्जमध्ये कुठं येत नाही. ओके, पण नंबर ऑफ प्रोटॉन्स काढू शकतो, नंबर ऑफ न्यूट्रॉनसुद्धा आपण डिफाईन करू शकतो. मग त्यासाठी ॲटॉमिक नंबर, मास नंबर ह्या गोष्टी डिफाईन केल्या जातात, आणि त्याच्यानंतर मग आयसोटोप्स डिफाईन केले जातात, आयसोबार्स डिफाईन केले जातात, आणि आयसोटोन्स डिफाईन केले जातात. सो ह्या आज आपण 5 डेफिनेशन्स वन बाय वन बघूया. ओके, सगळ्यात पहिली डेफिनेशन बघूया, ॲटॉमिक नंबर. ओके, ॲटॉमिक नंबर फर्स्ट डेफिनेशन मी जशी बुकमध्ये आहे तशी द्यायचा प्रयत्न करतो, अर्थ मी माझ्या पद्धतीने सांगतो. ॲटॉमिक नंबर, सो ॲटॉमिक नंबर हा कुठल्या मोलिक्यूल किंवा कुठल्या पार्टिकलवरती डिफाईन होतो असं आपण म्हणूया. त्याला झेड म्हणतो ना, किंवा प्रोटॉन, पी किंवा ई म्हणूया आपण त्याला. ओके, सो नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम, number of protons present in the nucleus of an atom, okay, are called as atomic number. आता न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत. सो जेवढी प्रोटॉनची संख्या आहे ती प्रोटॉनची संख्या म्हणजे आपण काय म्हणूया, ॲटॉमिक नंबर म्हणूया, आणि ॲटॉमिक नंबर हा झेडनं रिप्रेझेंट केला जातो. सो ही आपली झाली पहिली डेफिनेशन. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. ओके, आता नेक्स्ट डेफिनेशन न्यूक्लियॉन्स म्हणजे तो जो न्यूक्लियस आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. मास नंबर म्हटलं की प्रोटॉन्स पण घ्यायचे आणि न्यूट्रॉन्स पण घ्यायचे. सो सेकंड डेफिनेशन मास नंबर. ओके, सो मास नंबरचं रिप्रेझेंटेशन कॅपिटल ए नी करतात. यातला बराचसा पार्ट आता तुम्हाला झाला असेल. ही नोटेशन्स बघा, मी ॲज पर बुक फिजिक्स रिलेटेड ही सगळी नोटेशन्स यूज करतोय. सो सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, सम ऑफ number of protons and neutrons in nucleus of an atom are called as mass number. म्हणजे A इज इक्वल टू काय येणार मला सांगा, Z प्लस एन म्हणूया आपण. ओके, सो झेड म्हणजे प्रोटॉन्स आणि कॅपिटल एन म्हणजे न्यूट्रॉन. सो वी कॅन राईट ए इज इक्वल टू झेड प्लस एन. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द मास नंबर, दॅट इज सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. नेक्स्ट बघूया आयसोटोप्स. आयसोटोप्स. आता आयसोटोप्समध्ये झेडची व्हॅल्यू सेम असते बघा. झेड म्हणजे कोण आहे, ॲटॉमिक नंबर आहे. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन आयसोटोप्स. ओके, आता तुम्हाला मॉलिक्यूल रिप्रेझेंटेशन वगैरे माहीत असेल सगळं बघा. समजा एखादा ॲटम असेल तर त्या ॲटमचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं. फॉर एक्झाम्पल एक्स ॲटम असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर इथं आणि मास नंबर इथं लिहिलं जाईल ना. सो दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ एनी ॲटम. सो आयसोटोप्स आर नथिंग बट द ॲटम्स ऑफ एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर. द atoms of element having same atomic number but different mass number.
म्हणजे एकाच ॲटमचे एलिमेंट्स आपण रिप्रेझेंट करू शकतो, फक्त त्याच्यामध्ये त्यांचे ॲटॉमिक नंबर सेम ठेवायचे आणि मास नंबर काय करायचे, डिफरंट करायचे. लाईक हेलियम घेऊया, हेलियम एक्झाम्पल. ओके, सो 2 3 ॲज वेल ॲज हेलियम वी कॅन राईट 2 4. याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्ही जर दुसरी कुठली लिहिलीत तरी सुद्धा चालेल. सो हेलियम एक असा ॲटम आहे की ज्याची ॲटॉमिक नंबर कशा आहेत, सेम आहेत, म्हणजे झेडची व्हॅल्यू सेम आहे बघा. सो झेड इज इक्वल टू 2. दिस इज सेम, दॅट इज ॲटॉमिक नंबर इज सेम बट मास नंबर बघा. एक हेलियमचा एलिमेंट असा आहे की ज्याचं मास नंबर 3 पण असू शकतं आणि एक हेलियम असा आहे की ज्याचं 4 पण असू शकतं. असं तुम्ही ऑक्सिजन पण रिप्रेझेंट केला तरी चालू शकेल. सो दीज आर द आयसोटोप्स. नेक्स्ट आयसोबार्स, याच्या रिव्हर्स करायचं. आयसोबार्स हे मात्र पाठांतर करावं लागेल सगळं. आयसोबार्स. ओके, द ॲटम्स हॅव्हिंग सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. ह्याच्या रिव्हर्स आहे बघा. द atoms of element having same mass number but different atomic number. So these are nothing but the isobars. So isobar साठी आपण हेलियम आणि हायड्रोजनचं एक्झाम्पल लिहूया. हायड्रोजन 1 3 हेलियम 2 3. चालेल का बघा. हायड्रोजन 1 3 हेलियम 2 3. 1 हायड्रोजनचं ॲटॉमिक नंबर 1 आणि मास नंबर 3 असू शकतं, ॲज वेल ॲज हेलियमचं मास नंबर 3 आणि ॲटॉमिक नंबर 2 असू शकतो. सो ॲटॉमिक नंबर काय झाले, डिफरंट झाले आणि मास नंबर कसे झाले बघा, सेम झाले. सो आपण म्हणूया की आयसोबार्स म्हणजे द ॲटम्स ऑफ एलिमेंट हॅव्हिंग सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट आयसोटोन्स डिफाईन करूया. हे कदाचित आहे का बघा तुम्हाला. आता आयसोटोन्स इकडे लिहितो मी. आयसोटोन्स, द ॲटम्स हॅव्हिंग सेम मास नंबर the atoms having same number of neutrons, the atoms having same number of neutrons. व्यवस्थित लिहा डेफिनेशन. the atoms having same number of neutrons but different atomic numbers. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या ज्या ॲटम्समध्ये सेम असते, बाकी ॲटॉमिक नंबर कसा असेल डिफरंट असेल, पण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ज्याच्यामध्ये सेम असतात ते कोण झाले, आयसोटोन्स झाले. सो याच्यामध्ये सुद्धा 1 3 2 4 आपण लिहूया. हायड्रोजनचं 1 3 लिहूया, 1 3. हेलियमसाठी 2 4 वी कॅन राईट. सो याचा अर्थ काय कळतोय, हे डिफरंट आहे, ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे, मास नंबर पण डिफरंट दिसतोय, पण याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या मात्र ह्या 2 ॲटम्समध्ये कशी असते, सेम असू शकते किंवा सेम असते. असं असेल तर ते जे 2 ॲटम्स आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो, आयसोटोन्स म्हणू शकतो. थोडंसं हे रिड्यूस्ड सिलेबसमधलाच हा पॉईंट आहे, रिडक्शनमधलाच आहे, पण मला असं वाटतं की डेफिनेशन्स आहेत आणि ह्या सोप्या आहेत आणि हा कुठंतरी ॲटॉमिक स्ट्रक्चरमधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे असं मला वाटतं, म्हणून मी हे घेतो आहे. बाकी काय हा रिड्यूस सिलेबसमधला फक्त केमिस्ट्री ओरिएंटेड हा इम्पॉर्टंट आहे. सो 5 डेफिनेशन्स. ॲटॉमिक नंबर जेवढे प्रोटॉन्स असतात ते म्हणजे ॲटॉमिक नंबर्स, मास नंबर म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन दोन्ही घेतले, आणि ॲटॉमिक नंबर आणि मास नंबरवरूनच काय काय डिफाईन झालं, आयसोटोप्स डिफाईन झाले, आयसोबार्स डिफाईन झाले आणि आयसोटोन्स डिफाईन झाले. आयसोटोप्स आणि आयसोबार्स हे दोन्ही अपोजिट आहेत बघा एकमेकांना. आयसोटोप्समध्ये आपण झेड सेम दाखवला, झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर सेम दाखवला बट मास नंबर डिफरंट दाखवला. देन आयसोबार्समध्ये आपण मास नंबर सेम दाखवला पण ॲटॉमिक नंबर डिफरंट दाखवला, आणि इकडे आयसोटोन्समध्ये काय दाखवलं की दोन्ही डिफरंट आहेत पण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कशा आहेत, सेम आहेत असं आपण सांगितलं. सो दीज आर द 5 डेफिनेशन्स अँड द पॉईंट इज रिलेटेड टू द ॲटॉमिक न्यूक्लियस. ओके, सो हा व्यवस्थित लिहून घ्या.
ओके, पुढच्या कन्सेप्टवरती कॉन्सन्ट्रेट करूया. रेडिओ ॲक्टिव्ह डिके. खरं तर हा एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे, पण यातले बरेचसे पॉईंट्स रिड्यूस केलेले आहेत तुमच्यासाठी, पण जेवढं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे, ते आपण सगळं याच्यामधलं घेऊया. सो रेडिओ ॲक्टिव्ह डिके असं हेडिंग आहे. सो रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय बघा. सो डिकेलाच आपण डिसइंटिग्रेशन असं म्हणू शकतो. डिसइंटिग्रेशन अगदी नावातच आहे बघा, डिसइंटिग्रेशन. ओके, आणि रेडिओ ॲक्टिव्ह काय, तो त्या ॲटॉमिक ॲटमचा टाईप आहे असं आपण म्हणूया. महत्त्वाचं डिके कळणं गरजेचं आहे. डिके म्हणजे डिसइंटिग्रेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, माझ्याकडे हा चॉक आहे, मी जसं लिहित जातो तसा हा चॉक काय होतोय, कमी कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे ह्या चॉकचं डिके होत चाललेलं आहे किंवा ह्या चॉकचं डिसइंटिग्रेशन होत चाललेलं आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय, सगळेजण एकत्र आलं की एक पार्टिकल तयार होईल ना, इंटिग्रेट झाले सगळे. पण डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, हे सगळे स्प्लिट झाले बघा, ह्याचे छोटे छोटे मॉलिक्युल्स निघून गेले. म्हणजे दिस चॉक अंडरगोज डिके असं म्हणायचं, किंवा या चॉकचं काय झालं, डिसइंटिग्रेशन झालं. ओके, आता रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय बघा. रेडिओ ॲक्टिव्ह डिके, रेडिओ ॲक्टिव्ह डिके. ओके, डिकेचा अर्थ समजलं, डिसइंटिग्रेशन, स्प्लिट होत जाणे. एखादा ॲटम जर कमी कमी होत असेल, स्प्लिट होत असेल, तर त्याला आपण काय म्हणूया, डिके म्हणूया. सो रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय बघा, इट इज न्यूक्लियर फिनॉमिना. इट इज न्यूक्लियर फिनॉमिना. एक न्यूक्लियर फिनॉमिनॉन आहे, इन विच, याच्यामध्ये काय होतं आहे, इन विच द अनस्टेबल न्यूक्लियाय ओके अंडरगोज डिके. अंडरगोज डिके म्हणजेच अंडरगोज डिसइंटिग्रेटेड म्हणजे एक अनस्टेबल न्यूक्लियाय आहे. म्हणजे रेडियम असेल, थोरियम असेल, किंवा अगदी हायड्रोजन, हेलियम, हे सुद्धा पार्टिकल्स त्याच्यामधनं इमिट होतात. अल्फा डिके असेल, बीटा डिके असेल, गॅमा डिके असेल, हे सगळं रेडिओ ॲक्टिव्ह डिके किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन्स असतात बघा न्यूक्लिअर एक्सपेरिमेंट्समध्ये. सो त्याच्यामध्ये हे सगळे अनस्टेबल न्यूक्लियस आहे, त्यांचं काय होऊ शकतं, डिके होऊ शकतं, त्यांचं डिसइंटिग्रेशन होऊ शकतं. अँड दॅट डिसइंटिग्रेशन इज कॉल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्ह डिके. समजला का बघा. दिस इज द डेफिनेशन ऑर दिस इज द कन्सेप्ट दॅट इज रेडिओ ॲक्टिव्ह डिके. आता ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके बघायचा आहे. पहिला पॉईंट, लॉ, आधी लक्ष द्या, लिहून घेऊ नका काही सुद्धा. लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके. मी नंतर लिहायला तुम्हाला स्क्रीन पॉज करतोय, तेव्हा ते सगळं तुम्ही लिहून घ्या. ओके, सो हा लॉ काय सांगतो बघा. ओके, रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ. तर मी तुम्हाला म्हटलं होतं कुठलाही लॉ लक्षात ठेवण्यासाठी आपण पहिल्यांदा त्याची स्टेटमेंट लक्षात ठेवायची. ओके, तर याची स्टेटमेंट काय आहे बघा, dN/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -n/t. ही पहिल्यांदा आपण लक्षात ठेवूया. काय म्हटलं मी, dN/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -n/t. आता dN/dt म्हणजे काय, तर एक न्यूक्लियाय घेतला आपण आणि तो न्यूक्लियाय पर युनिट टाइम त्याचं काय होत चाललेलं आहे, डिसइंटिग्रेशन होत चाललेलं आहे. ओके, एक न्यूक्लियाय घेतला, त्याचं पर युनिट टाइम डिसइंटिग्रेशन होत चाललेलं आहे. सो डिसइंटिग्रेशन होतं म्हणून साइन काय आहे, मायनस आहे. ते डिसइंटिग्रेशन किती असतं, तर n/t इतकं असतं. ओके, सो ही एक पहिल्यांदा स्टेटमेंट लक्षात ठेवूया आणि त्याच्यानुसार मग जाऊया. सो नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगो द डिके, नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगो डिके पर युनिट टाइम, म्हणजे लेफ्ट साइड आपण लिहिली ती, पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, जसं आपण मॅथमॅटिकली लिहिले तसं आपण शब्दामध्ये लिहायचा प्रयत्न करूया, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लियाय, नंबर ऑफ
अनचेंज्ड न्यूक्लिया ॲट दॅट टाईम किंवा अनचेंज्ड न्यूक्लिया एवढं म्हटलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा, DN काय झाला, नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगो डिके. सो डिसइंटिग्रेटेड न्यूक्लियाय, हा डिसइंटिग्रेटेड न्यूक्लियाय. ओके, DT म्हणजे काय, युनिट टाईम किंवा टाईम इंटरवल झाला ना. आणि N(T) काय आहे, नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लियाय, अनचेंज्ड न्यूक्लिया किंवा ओरिजिनल न्यूक्लिया आपण म्हणूया. ओरिजिनल न्यूक्लिया जो N(T) होता त्याचं हे डिसइंटिग्रेशन झालं विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, सो दिस लॉ इज नथिंग बट द लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके. आता बघा याच्यामध्ये डिसइंटिग्रेशन होतं म्हणजे काय, समजा हा चॉक आहे तर हा चॉक पॅरेंट कन्सिडर केला जातो, पॅरेंट न्यूक्लिया म्हणलं जातं याला. आणि जेव्हा ह्याचं डिसइंटिग्रेशन होतं तेव्हा जे डिसइंटिग्रेट झालेले जे कंपोनंट्स आहेत, जे ॲटम्स आहेत त्यांना डॉटर न्यूक्लिया म्हटलं जातं. साहजिकच पॅरेंटपासून डॉटरनं, सो पॅरेंट मोठे डॉटर लहान, सिंपल आहे. सो पॅरेंट न्यूक्लिया आणि डॉटर न्यूक्लिया अशी सुद्धा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. सो आपण लॉ लिहिला dN/dt, हेच मी असं लिहितो बघा, dN/dt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा N(T) लिहितो मी, वेअर लॅम्बडा इज नॉट वेवलेंथ. आता इथं वेवलेंथ नाही तर हा डीके कॉन्स्टंट म्हणलं जातं. लॅम्बडा इज नथिंग बट कॉन्स्टंट, डीके कॉन्स्टंट किंवा डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. दिस इज नॉट लॅम्बडा, कन्फ्युजन नको. ओके, सो dN/dt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा N(T). हेच मी असं लिहितो, dN/N(T) इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू dt. हे dt मी इकडे घेतलं आणि हे N(T) इकडे घेतलं, चालू शकतं. आता काय करूया, इंटिग्रेट बोथ साइड्स, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेऊया बघा. ओके, फक्त इंटिग्रेशन घेत असताना कसा विचार करायचा बघा, इंटिग्रेशन 1/n(T) आणि dN म्हणजे dN फंक्शन झालं इथं, इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस लॅम्बडा dt, इथं टाईम फंक्शन झालं. ओके, मग आता ह्याला लिमिट कसे द्यायचे, तर कुठून कुठपर्यंत त्याचं डिसइंटिग्रेशन होणार आहे, तर सुरुवात होणार आहे N0 पासून. N0 म्हणजे अनचेंज्ड म्हणूया, अनचेंज्ड न्यूक्लियाय म्हणूया, जसा इथं आपण N(T) म्हटलेलं आहे तसा. ओके, सिंपल. आणि शेवट आपण N(T) करूया. ओके, सो आता N0 ते नाही डिफाईन झालं. N0 म्हणजे काय बघा, हा सांगतो. N0 इज नथिंग बट द न्यूक्लियाय ॲट टाइम 0, म्हणजे सुरुवातीचा न्यूक्लियाय असं आपण म्हणूया. ओके, म्हणून तो सुरुवातीचा आहे म्हणून लोअर लिमिटला वापरला आणि त्याचं आता डिसइंटिग्रेशन होत चाललेलं आहे. सो अनचेंज्ड न्यूक्लियाय अगदी डिसइंटिग्रेशन कुठपर्यंत होऊ शकतं, N(T) ना, कारण तो N(T) त्याचा मेन आहे, मेन ॲटम आहे तो. म्हणून N0 पासून आपण काय केलं, N(T) पर्यंत त्याचं लिमिट लिहिलं. आणि याचं लिमिट लिहूया, टाइम सुरुवात 0 पासून केली ना, सो टाइम 0 to T करूया. म्हणजे एक लक्षात येते का बघा, टाइम 0 असताना न्यूक्लियाय किती असणार आहे, N0 असणार आहे. टाइम T झाल्यानंतर न्यूक्लियाय किती होणार आहे, N(T) होणार आहे. सो ह्या इक्वेशनचं आपण इंटिग्रेशन घेतलं. आता 1/n चं इंटिग्रेशन हे log n असतं. मग अप्पर लिमिट लोअर लिमिट जर पुट केले तर हे येणार आहे log N(T) अपॉन N0 येणार आहे. आणि इज इक्वल हे मायनस लॅम्बडा T इतकं येणार आहे. ओके, लिमिट वगैरे सगळे पुट करून सिंपल. सो हे झालं आपल्याला log N(T) अपॉन N0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा T. आपण याचं काय करूया, हे लॉग पलीकडं घालूया. मग लॉग पलीकडे जायचं असेल तर ते एक्सपोनेन्शियलमध्ये जातं. आता एक्सपोनेन्शियल म्हणजे काय, एखादी टर्म एक्सपोनेन्शियल कमी होते, एखादी टर्म एक्सपोनेन्शियल जास्त होते बघा. सो व्हॅरिंग फंक्शन आहे असं आपण म्हणूया एक्सपोनेन्शियल. मग मी जर हे लॉग पलीकडे घेतलं तर ते e⁻² जाणार आहे सगळं आणि हे आहे तसं राहणार. म्हणजे काय होणार, देअरफॉर N(T) अपॉन N(0) हे थोडंसं डिफिकल्टी आहे बघा, मॅथमॅटिक्स आहे ह्याच्यामध्ये. सो N(T) अपॉन N0 किती आलं, e⁻² लॅम्बडा T, याला एक्सपोनेन्शियल म्हणलं जातं. देअरफॉर N(T) किती आलं मला सांगा, हे N0 पण मी इकडे घालवतो, e⁻² लॅम्बडा T झालं. सो आपल्याला एक फायनल इक्वेशन मिळालं बघा. सो आपला जो काही अनचेंज्ड न्यूक्लियाय तो इक्वल टू मिळाला ना बघा, N(T) आपला होता ना आधी अनचेंज्ड न्यूक्लिया, तर तो किती असतो,
तर सुरुवातीचा जो काही न्यूक्लिआय आहे मल्टिप्लाइड बाय ई रेस टू मायनस लॅम्बडा टी, ह्याचा अर्थ काय झाला बघा, हा म्हणजे कोण, मेन चॉक. सो मेन चॉक इज इक्वल टू, आता ह्या चॉकचं मी डिसइंटिग्रेशन करत चाललेलं म्हटल्यावर ह्या चॉकचं मास काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. मग ते मॅथमॅटिकल कसं दाखवलं जातं, तर त्या चॉकची टाइम 0 असतानाची व्हॅल्यू इनटू, आता हे डीके होत चाललेलं आहे, कमी कमी होत चाललेलं म्हणजे एक्सपोनेन्शियली कमी कमी होत चाललेलं आहे, म्हणून ह्याला मायनस लॅम्बडा टी आलं. सो त्यातला लॅम्बडा म्हणजे कॉन्स्टंट, टी म्हणजे टाइम. सो आपल्याला इक्वेशन मिळालं एन ऑफ टी इज इक्वल टू n0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. दिस इज द डीके लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. दिस इज द डीके लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. दिस इज द डीके लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता लिहून घ्या व्यवस्थित. ओके, सो आता ही इक्वेशन्स मी आता ठेवलेली आहेत, ही दोन इक्वेशन्स आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये लागतील म्हणून, एक फायनल इक्वेशन आणि एक आपल्या लॉचं सुरुवातीचे इक्वेशन्स. आता मी इथे एक पॉईंट लिहिला आहे बघा, डीके कर्व म्हणजे एखाद्या ॲटमचं डिसइंटिग्रेशन होत चाललेलं आहे, हे इक्वेशन आपल्याला हे दाखवतं. मग ह्या इक्वेशनवरनं आपण एक ग्राफ ड्रॉ करू शकतो. सिंपल आहे बघा ग्राफ. एक वाय ॲक्सिस दाखवला आणि एक एक्स ॲक्सिस दाखवला आहे. एक्स ॲक्सिसवरती सिंपल टाईम दाखवला आहे आणि वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लिआय दाखवले, जो की आपण एन ऑफ टी आपण बघितला होता सुरुवातीला, जो की हा. ओके, आता समजा टाइम 0 आहे, म्हणजे सुरुवातीला मी जस्ट हा चॉक हातात घेतला म्हणजे टाइम 0. टाइम 0 असेल तर एन ऑफ टी किती येणार मला सांगा, n0 ई रेस टू 0 येणार ना. म्हणजे एन ऑफ टी म्हणजेच कोण येणार आहे, n0 येणार ना. म्हणजे थोडक्यात हा एन ऑफ टी आहे ना वाय ॲक्सिसवरती. सो सुरुवातीला टाइम 0 असताना किती दाखवला आपण, तो n0 दाखवला. n0 म्हणजे सुद्धा नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लिआय, किंवा एन ऑफ टी म्हणजे सुद्धा काय, नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लिआय. सिंपल. आता बघा टाइम वाढवूया आपण काहीतरी टी केलं तर टी केलं तर एवढी व्हॅल्यू मिळेल. कमी मिळेल का जास्त मिळेल, कमी मिळेल. का तर एक्सपोनेन्शियल डिके होत चालेल. जसा टाइम वाढत चालेल. बघा मी हा चॉक आत्ता एवढा आहे, मी एका सेकंदाने याचा एक छोटासा तुकडा काढला, चॉक कमी झाला ना. पुन्हा एक सेकंदाने छोटासा तुकडा काढला, चॉक अजून कमी झाला. सो एक्सपोनेन्शियली चॉकचं मास काय होत चाललेलं, कमी कमी होत चाललेलं. तसंच अनचेंज्ड न्यूक्लिआय जो होता एन ऑफ टी, सुरुवातीला n0 होता, तो आता कमी कमी होत चाललेला. सो टाइम टी वाढवला मी. सो टाइम टीला काहीतरी हा कमी झाला, म्हणजे एवढा झाला बघा, इथून इथपर्यंत झाला. आधी एवढा होता ना, आता तो एवढा झाला, म्हणजे काय झालं, कमी झाला ना. म्हणजे टाइम टी असताना एन ऑफ टीची व्हॅल्यू किती झाली, तर एन इतकी झाली, म्हणजेच n0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी एवढी झाली. तो आता तुमचा किती टाइम असेल त्याच्यावर डिपेंड आहे ना. अजून टाइम वाढवला मी, टाइममध्ये अजून डी टी ॲड केलं. आधी काहीतरी 1 सेकंद होता, त्याच्यामध्ये अजून 1 सेकंद वाढवला, म्हणजे 1+1 केलं. सो 1+1, सो हा 1 झाला, डी टी पण 1, चेंज इन टाइम झाला ना. सो अजून टाइम वाढवला तर तो अजून काय होणार आहे, अजून डिसइंटिग्रेट होणार, म्हणजे ही व्हॅल्यू अजून खाली येणार आहे. सो ती व्हॅल्यू किती आली, n मायनस डी एन आली. म्हणजे जर टाइम टी प्लस डी टी असेल तर एन ऑफ टी किती असेल, n मायनस डी एन असेल. टाइम टी असेल तर एन ऑफ टी किती असेल, n असेल. आणि टाइम जर 0 असेल तर एन ऑफ टी किती असेल, n0 असेल. सो जो आपण रेडिओ ॲक्टिव्ह डिकेचा लॉ डिफाईन केला किंवा लॉ स्टडी केला, तो लॉ जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये सांगायचा झाला तर तो असा सांगितला जातो. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, डीके कर्व असं म्हटलं जातं. सिंपल, लक्षात आलं. सो हा सुद्धा ग्राफ ह्या रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉमधलाच पॉईंट आहे. ओके, नेक्स्ट त्याच्या पुढचा पॉईंट, ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स. ओके, नंबर ऑफ डीके पर युनिट टाइम. द नंबर ऑफ डीके पर युनिट टाइम म्हणजे काय म्हणायचं, ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स, ए ऑफ टी म्हणायचं. आता मॅथमॅटिकल मी कसं सांगेन बघा, त्यासाठी मी ही डेफिनेशन ठेवलेली आहे. तर dn अपॉन dt आपण काय म्हणतोय, नंबर ऑफ डीके पर युनिट टाइमच म्हणतोय ना. फक्त मी हे मायनस dn अपॉन dt करतो. मायनस का, कारण डिसइंटिग्रेशन आहे, कमी होत चाललेलं आहे म्हणून मायनस आहे. सो ए ऑफ टीचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला,
मायनस dn अपॉन dt. बघा व्हॉट इज मीन बाय ए ऑफ टी. ए ऑफ टी इज नथिंग बट द ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स अँड इट इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ डिके पर युनिट टाईम. म्हणून मागाच्या लॉमधला हा फॉर्म्युला आहे तसा तिथे लिहायचा. सो मायनस dn अपॉन dt, म्हणजे हे मायनस तुम्ही इकडे घेतलं तरी सुद्धा चालू शकेल ना. ओके, मग मला सांगा मायनस डी, हा मायनस जर मी इकडे घेतला तर मला मायनस dn अपॉन dt किती मिळेल, लॅम्बडा n ऑफ टी मिळेल. सो मी ए ऑफ टी किती लिहू शकतो. सो देअरफॉर ए ऑफ टी इज इक्वल टू, बघा तो मी मायनस इकडे घेतला तर मायनस dn अपॉन dt झालं ना. सो याच्याबद्दल मी लॅम्बडा n ऑफ टी लिहू शकतो. चालेल. पण n ऑफ टी पुन्हा किती आपण काढला होता लॉ प्रमाणे, n0 इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. n0 ई रेस टू, सॉरी हा लॅम्बडा इथं आहेच, मायनस लॅम्बडा टी. सो बघा आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळते, ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलची व्हॅल्यू अशी सुद्धा लिहिली तरी चालेल. सो हा सुद्धा फॉर्म्युला बरोबर आहे आणि हा सुद्धा फॉर्म्युला बरोबर आहे. लक्षात आलं का बघा. सो दिस इज आवर सेकंड कन्सेप्ट फ्रॉम द रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट, दॅट इज ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल, ज्याला की आपण ए ऑफ टी म्हटलेलं आहे. ओके, बघा मी चेंजेस काय काय केले. सो ए ऑफ टी मायनस dn अपॉन dt लिहिलं, हा मायनस मी इथे घेतला. सो लॅम्बडा n ऑफ टी इथं लिहिलं मी, आणि n ऑफ टी बद्दल मी किती लिहितोय, n0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. ओके, आता मला सांगा याच्यामध्ये एखादी मी स्टडी केस डिफाईन करू शकतो. समजा ॲट टाइम 0, अगदी सुरुवातीची कंडिशन आहे असं आपण म्हणूया. तर सुरुवातीच्या कंडिशनला ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स किती असेल आपल्याला बघायचं आहे. म्हणून मी काय केलं, ॲट टी इज इक्वल टू 0 केलं. मग जर ॲट टी इज इक्वल टू 0 असेल तर काय होणार बघा, देअरफॉर ह्या ए ऑफ टीला मी नाव देतो A0, का तर टी इज इक्वल टू 0 ना. ए ऑफ टीचं नाव बदललं फक्त मी. सो काय येणार, हे लॅम्बडा इंटू n0 येणार, ई रेस टू 0 होणार. ओके, सो A0 मला किती मिळेल सांगा, लॅम्बडा इंटू n0 मिळेल. सो ॲट टाइम टी इज इक्वल टू असेल तर A0 मिळाला एवढा. मग हा A0 लॅम्बडा n0 आला, म्हणून ह्या इक्वेशनला आपण असं लिहिलं तरी चालेल. सो ए ऑफ टी इज इक्वल टू, बघा याच्याबद्दल A0 लिहूया. बघा व्यवस्थित मी काय चेंज करतोय, मेन फॉर्म्युला मी हा आधी लिहिला. याच्यामध्ये टाइम सपोज 0 आहे असं म्हटलं, टाइम 0 असेल तर ए ऑफ टीला मी A0 रिप्रेझेंट केला, इज इक्वल टू लॅम्बडा n0 ई रेस टू 0 म्हटलं मी. सो ई रेस टू 0 तर 1 असतं. सो राहिलं काय, लॅम्बडा n0. सो A0ची व्हॅल्यू किती मिळाली, लॅम्बडा n0. मग तीच व्हॅल्यू मी इथं पुट केली. सो आपण इक्वेशन हे असं लिहू शकतो. सो दिस इज ऑल्सो फॉर्म्युला ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स. थोडासा वेगळा पॉईंट आहे, मागच्या सिलेबसला हा पॉईंट नव्हता. ओके, सो हा बेक्वेरियल BQ असं मेजर केला जातो, SI युनिट म्हणतो मी. ओके, बेक्वेरल BQ म्हणतो, आणि CGS युनिट ह्याला क्युरी म्हटलं जातं, क्युरी, ज्याला CI म्हटलं जातं, CI CGS युनिट. ओके, सो 1 CI इज इक्वल टू, हे पण लिहून घ्या, 1 CI इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻10 BQ. हे आपल्याला कुठेतर मग कन्व्हर्जनसाठी किंवा CET पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं उपयोगी पडू शकतं. थोडासा नवीन पॉईंट आहे हा, ॲज पर द लास्ट सिलेबसला नव्हता हा रेडिओ ॲक्टिव्ह डीकेमध्ये, ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स. म्हणजे जे डिसइंटिग्रेशन होतं तेच फक्त टर्ममध्ये डिफाईन केलं, आणि ती टर्म काय म्हटलं, ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स, त्याला फक्त ए ऑफ टी म्हटलं. जे डिसइंटिग्रेशन होत चाललेलं आहे त्याचं हे मॅथमॅटिकल फॉर्म. बघा पहिल्यांदा आपण मॅथमॅटिकलमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ बघितला, त्याच्यानंतर तो जो लॉ आहे त्याचं स्टेटमेंट हे आहे, ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये बघितलं, म्हणून त्याला मी नाव दिलं डीके कर्व असं नाव दिलं. हा कर्व पहिल्यांदा मी ड्रॉ करून तुम्हाला तो एक्सप्लेन केला. टाइम 0 असेल तर टाइम वाढत चालला तर ते कमी कमी, हे असा ग्राफ असतो तो एक्सपोनेन्शियल म्हणतात बघा, लिनियर एक्सपोनेन्शियल असतं ना, त्यातला हा प्रकार आहे. अशा पद्धतीनं ते कमी कमी होत जातं, ज्याला एक्सपोनेन्शियल म्हणलं जातं. कपॅसिटरचं चार्जिंग डिस्चार्जिंग असतं तर ते अशा पद्धतीनं होतं, चार्जिंग डिस्चार्जिंग, म्हणजे चार्जिंगसुद्धा एक्सपोनेन्शियल होत असतं आणि डिस्चार्जिंगसुद्धा एक्सपोनेन्शियल होत असतं, तशातला हा प्रकार आहे.
सो जे डिसइंटिग्रेशन होतं आहे ते एक्सपोनेन्शियल होत चाललेलं आहे. आणि ह्या डिसइंटिग्रेशनवरून आपण काय बघितलं, ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स बघितलं, त्याचं इक्वेशन लिहिलं, त्याच्यामध्ये कंडिशन पुट करून पुन्हा तेच इक्वेशन वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं. हे इक्वेशन सेम आहे, काही फरक नाही. त्याचं युनिट ही सांगितलं CGS ॲज वेल ॲज SI युनिट. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स. चला पुढची कन्सेप्ट बघूया. लिहिलेलं आहे नाव मी, हाफ लाईफ पिरियड. ओके, हाफ लाईफ पिरियड अगदी सिंपल आहे, टाईम पिरियडच आहे. ज्याचं नोटेशन बघा मी T1/2 असं दाखवलेलं आहे. आता मगाशी मी चॉकचं एक्झाम्पल दिलं होतं बघा, चॉक. आता अगदीच सोपं एक्झाम्पल आहे बघा. समजा हा सुरुवातीला मी चॉक घेतला होता लेक्चर सुरू असताना, बरोबर. आणि सपोज अर्धं लेक्चर झालं तेव्हा हा चॉक निम्मा झाला बघा, बरोबर त्याच्या. असं इमॅजिन करूया, थोडासा हा कमी, बट आपण असं म्हणूया की ठीक आहे, एवढं घेतो मी बघा. समजा हा चॉक जो आहे तो मी सुरुवातीला घेतला, लेक्चरच्या सुरुवातीला, आणि अर्धं लेक्चर झालं तेव्हा हा चॉक बरोबर अर्धा झाला, एवढा झाला, हाफ झाला, हाफ. ओके, सो अर्ध्या लेक्चरमध्ये त्या चॉकला हाफ केलं आपण लिहून. सो तो जो अर्धा लेक्चर, मग किती अर्धं लेक्चर आपलं अर्ध्या तासाचं असतं. ओके, सो तो जो अर्धा तास आहे तो म्हणजे काय झाला, हाफ लाईफ पिरियड झाला. ओके, म्हणजे आपला जो डिसइंटिग्रेशन होणारा सबस्टन्स आहे तो जेव्हा 50% होतो एका तासात, 5 मिनिटात, 10 मिनिटात, तर जेवढ्या वेळेत तो 50% होतो तो वेळ म्हणजे काय, हाफ लाईफ पिरियड. सिंपल. सो द टाइम इन विच द हाफ सबस्टन्स इज डिसइंटिग्रेटेड. ओके, द हाफ लाईफ पिरियड. बघा व्यवस्थित डेफिनेशन आधी बघा आणि मग लिहून घ्या, लगेच लिहायची गडबड करू नका. व्यवस्थित बघा, मी काय बोलतोय ते समजून घ्या, आणि मग मी थोडंसं बाजूला जातोय हे रफ करण्यासाठी, तेव्हा तुम्ही ते स्क्रीन पॉज करून लिहून घ्या. द हाफ लाईफ पिरियड इज द पिरियड इन विच असा एक पिरियड की त्या पिरियडमध्ये इन विच हाफ substance is disintegrated. बघा काय म्हटलं मी, एक असा टाइम पिरियड आहे की त्याच्यामध्ये तो सबस्टन्स अर्धा डिसइंटिग्रेट झालेला असेल. मी चॉकचं एक्झाम्पल सांगितलं. तसंच न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये समजा एखादा जर रेडियम थोरियम असा एखादा जर ॲटम असेल किंवा एखादा जर रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स असेल आणि त्याच्यावरती रिॲक्शन करून त्याचं जर डिसइंटिग्रेशन करायचं चाललं असेल तर तो काहीतरी हाफ होऊ शकतो ना. मग तो हाफ होण्यासाठी काहीतरी वेळ लागेल ना. तर तो जो टाइम पिरियड आहे, तो जो टाइम रिक्वायर्ड आहे, त्याच टाइमला काय म्हटलं जातं, हाफ लाईफ पिरियड म्हटलं जातं. म्हणून मी T½ असं नोटेशन दाखवलं, त्याला सफिक्स लावले बघा मी 1/2. सो T½ इज द notation of half life period, and this is the definition, that is the half life period is the time period in which half substance is disintegrated. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जो काही आपण टाइम कन्सिडर करतो किती असेल, हाफ असेल, T½ असेल नोटेशन. आणि जो काही आपला सबस्टन्स असेल डिसइंटिग्रेशनचा, जो की N(T) म्हणतोय आपण, तो किती असेल तर N0च्या अर्धा असेल. बघा हे पण मी इक्वेशन मुद्दाम ठेवलेलं आहे इथं. सो हा जो N(T) मिळणार आहे तो किती मिळणार आहे, N0/T मिळणार. सो ह्या दोन महत्त्वाच्या कंडिशन्स असतात. त्या कंडिशन म्हणजे कोणाच्या, हाफ लाईफ पिरियडच्या. ह्या दोन व्यवस्थित कंडिशन्स बघा, कारण ह्या दोन कंडिशन्स आपण त्या रेडिओ ॲक्टिव्ह लॉ जो होता त्याच्यामध्ये ह्या दोन्ही कंडिशन्स पुट करणार आहोत आणि त्याच्यावरनं T½ इक्वेशन काय येतं हे आपण चेक करणार आहोत. ओके, आता हा लॉ बघा, N(T) इज इक्वल टू N0 e⁻⁻T. सो मी म्हणतो की बाय रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ. ओके, सो रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ काय आहे, N(T) इज इक्वल टू N0 e⁻⁻T. हा लॉ आहे का बघा. आता ह्या लॉमध्ये ह्या दोन कंडिशन्स पुट करायच्या. म्हणजे काय करायचं, मी N(T)च्या ऐवजी काय पुट करतो, N0/2. बघा N(T) कुठं आहे, हा इथं N(T) आहे.
ओके सिंपल, किंवा हा एन ऑफ टी आहे. ह्या एन ऑफ टीला मी काय म्हटलं, n0/2 म्हटलं, म्हणजे जो मेन सबस्टन्स आहे तो अर्धा कमी झाला म्हणून त्याला डिवाइड बाय 2 केलं. समजलं हे. सो इज इक्वल टू n0 e⁻ लॅम्बडा, आणि टीच्या ऐवजी काय करूया आपण, टी हाफ नोटेशन टाकूया. म्हणजे स्मॉल टी जो होता त्याच्याबद्दल कॅपिटल टी हाफ म्हणूया. नोटेशन आहे हे 1/2 म्हणजे काही वेगळा अर्थ नाही, नोटेशन आहे त्याचं. हा n0 तर काय होईल, कॅन्सल होईल. सो देअरफॉर 1/2 इज इक्वल टू आपण e0 - लॅम्बडा t1/2 लिहू शकतो. आपल्याला ह्यातनं t1/2 बाजूला काढायचं आहे बघा. चालेल. आता मी काय करतो, ही स्टेप अशी करू का. सो देअरफॉर 1/2 इज इक्वल टू 1/e⁻, प्लस करतो हे t1/2. चालेल. हे खाली घेतलं तरी चालू शकतं. नेक्स्ट स्टेप मी इथं लिहितो बघा, जरा वरती व्यवस्थित बघा. सो देअरफॉर 2 लिहितो मी 2. सो हे वरती घेतो म्हणजे हे पण वरती होईल. सो 2 म्हणजे किती येणार, e⁻ t1/2 येईल. चालेल का बघा. स्टेप, प्रत्येक स्टेप समजते का बघा. आता मला काय करायचं आहे, हा ई इकडं घ्यायचा आहे. हा ई इकडे घेतला तर इथं काय राहणार आहे, लॅम्बडा t1/2 राहणार आहे. पण हा जर ई इकडं आला तर ह्या 2चा काय येणार, लॉग येणार टू द बेस ई. बघा लॉग टू द बेस ई आणि लॉग टू द बेस 10 असतो ना. मग इथं ई होतं म्हणून हा ई जर इकडे घेतला तर त्या 2चा लॉग झाला टू द बेस ई, आणि इक्वल टू ही जी पॉवर होती ती आहे तशी इथं राहिली. ओके. मग लॉग टू द बेस ई ची व्हॅल्यू 0.693 इतकी असते. ओके. सो मी याच्याबद्दल 0.693 इतकं लिहितो आणि हे लॅम्बडा t1/2 लिहितो. चालेल. सो देअरफॉर t1/2 किती येणार मला सांगा, 0.693 अपॉन लॅम्बडा. दिस इज फॉर्म्युला ऑफ हाफ लाईफ पिरियड. बघा समजलं का. ते 0.693 अपॉन लॅम्बडा कसं आलं बघा. सो लॉग टू द बेस ई जर आपण घेतला तर त्याची व्हॅल्यू तेवढी घेतली जाते. म्हणजे किती घेतली जाते, 0.693 एवढी घेतली जाते. म्हणून आपल्याला t1/2 किती मिळालं तर 0.693 अपॉन लॅम्बडा इतकं आन्सर मिळालं. समजलं का बघा. सो याला काय म्हटलं जातं, हाफ लाईफ पिरियड असं म्हटलं जातं. हे एक छोटंसं एक्सप्रेशन आहे. ह्यातलं आपल्याला ही कंडिशन बऱ्याच वेळेला न्यूमरिकलसाठी वापरावी लागेल. पण त्याचं हे मग स्टॅटिस्टिक नक्की कसं आलं हे मी सांगायचं आहे तर डेफिनेटली प्रयत्न केला. ओके. सो हे तुम्हाला समजलं असेल. सो दिस इज नथिंग बट द हाफ लाईफ पिरियड. दॅट इज द हाफ लाईफ पिरियड इज द पिरियड इन विच हाफ सबस्टन्स इज डिसइंटिग्रेटेड. चल लिहून घ्या आता हे व्यवस्थित. Okay, so next point is again related to the radioactive decay or half life, that is average life. ॲव्हरेज लाईफ त्याला टो असं नोटेशन आहे बघा. आपण टॉर्कसाठी आपण हे नोटेशन वापरायचो टो. अगदी सेम तसं नोटेशन आहे टो. तर आता ॲव्हरेज लाईफ म्हणजे काय बघा. तर आपण बघतो की अगदी टाईम 0 असेल, 0पासनं टीपर्यंत आपण डिसइंटिग्रेटचं मगाशी बघितलं, किंवा अगदी टाईम टीपासून t+dt पर्यंत सुद्धा आपण काय बघितलं, डिसइंटिग्रेशन बघितलं. तसं जर आपण डिसइंटिग्रेशन अगदी फ्रॉम 0 to इन्फायनाईट टाईमपर्यंत जर बघितलं, म्हणजे पूर्णच अगदी टोटल सबस्टन्स डिसइंटिग्रेट जोपर्यंत होतोय तोपर्यंत आपण टाईम कन्सिडर करायचं. म्हणजे सुरुवात कुठनं करायची, 0पासून करायची, आणि शेवट कुठपर्यंत करायचा, इन्फायनाईटपर्यंत करायचं. म्हणजे आपल्याला लिमिट्स मिळाले बघा, 0 to इन्फायनाईट आपण म्हणूया. ओके. सो याच्यामध्ये जे काही डिकेइंग होत असतं, डिकेइंग म्हणजेच डिसइंटिग्रेशन, व्हॉट एव्हर डिकेइंग इज देअर, आणि त्याच्यासाठी रिक्वायर्ड टाईम असेल, त्याला आपण काय म्हणूया, किंवा त्याची जी काही लाईफ असेल किंवा त्याचं जे काही रिमेनिंग असेल त्याला आपण काय म्हणूया, ॲव्हरेज लाईफ म्हणूया. आता बघा मगाशी आपण ए ऑफ टी डिफाईन केलेलं होतं -dn/dt. त्याच्यावरून मी -dn बद्दल एवढं लिहू शकतो बघा. सो किती लिहिलं बघा मी, तर फॉर एक्झाम्पल मी म्हणजे ते ॲव्हरेज लाईफ टो इज इक्वल टू लिहितो लॅम्बडा n0, किंवा ह्याला म्हणतो डिसइंटिग्रेशन फॉर
फॉर टाइम t इज इक्वल टू लॅम्बडा n0 e रेस टू मायनस लॅम्बडा t. कुठनं आपण ही लिहिली डेफिनेशन? मगाशी आपण हे डिफाईन केलेलं होतं. सो मगाची डेफिनेशन जी होती त्याच डेफिनेशनवरनं आपण हे लिहिलेलं आहे. ओके. सो ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स जे होता फॉर्म्युला तोच फॉर्म्युला आपण इथं रिपीट केलेला आहे. बघा हा फॉर्म्युला समजतोय का? आता ॲव्हरेज लाईफ कशी डिफाईन होणार बघा. 1/n0. n0 म्हणजे काय? नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लिआय इंटू इंटिग्रेशन ऑफ दिस लॅम्बडा n0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी. आणि लिमिट मी काय म्हटलं? 0ला स्टार्ट करायची आणि इन्फिनिटीला न्यायची. आता याच्यामध्ये थोडंसं मॅथमॅटिकल, n0 तर कॅन्सल होईल, लॅम्बडा बाहेर येईल. सो e रेस टू मायनस लॅम्बडा टी डी टी म्हणून याला पुढं बघा ते डी टी, हां सॉरी इथं डी टी आहे. सो डी टी लिहिलं तर चालेल. आता हे फक्त थोडंसं इंटिग्रेशन जर सॉल्व केलं तर टोची जी व्हॅल्यू आहे, तो म्हणजे जो काही ॲव्हरेज लाईफ आहे तो आपल्याला 1/λ इतका मिळतो. 1/λ हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. हे जरी नाही समजलं तरी, कारण याच्यावरती पुढचं सगळं डिपेंड आहे. सो जो काही ॲव्हरेज लाईफ आपण डिफाईन केला दॅट इज तो किती लिहिला आपण? 1/λ लिहिला. आता मला सांगा, मी हाफ लाईफचं इक्वेशन इथं आहे तसं ठेवलंय बघा. किती आहे? हाफ, ओके, टी हाफ इज इक्वल टू किती आहे? 0.693/λ. दिस इज वॉट? दिस इज द इक्वेशन ऑफ हाफ लाईफ पिरियड किंवा हाफ लाईफ टाईम. मागाशी आपण बघितलं होतं ते. पण आता टोची व्हॅल्यू आपण 1/λ घातली. जर हेच इक्वेशन मी असं लिहू, T1/2 इज इक्वल टू 1/λ आणि हे 0.693 मी वेगळं लिहितो, चालेल? मग हे 1/λ म्हणजे काय म्हणूया आपण? टो म्हणूया. दिस इज टो अँड दिस टो इज नथिंग बट द ॲव्हरेज लाईफ. ओके. सो बेसिक फॉर्म्युला आपला हा झाला. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ ॲव्हरेज लाईफ. ओके. आणि हे जे काय आहे त्याला काय म्हणायचं? रिलेशन बिटवीन हाफ लाईफ आणि ॲव्हरेज लाईफ. सो टो इंटू 0.693. सो ह्याला तुम्ही इथे लिहू शकता. दिस इज रिलेशन बिटवीन हाफ लाईफ पिरियड अँड ॲव्हरेज लाईफ. बघा दोन्ही टाईमच आहेत ना. सो दोन्ही टाईममधलं आपण काय केलं? रिलेशन फाइंड आउट केलं. म्हणजे मगाशी ॲव्हरेज लाईफ बघितलेलं होतं. सो ॲव्हरेज लाईफचं रिलेशन किती आणि हाफ लाईफचं रिलेशन किती, तर ही दोन्ही रिलेशन्स फक्त आपण इथं काय केली? मर्ज केली. आणि आपण त्याच्यावरून बेसिक रिलेशन हे टो इज इक्वल टू 1/λ. लॅम्बडा म्हणजे काय? डीके कॉन्स्टंट. ओके. आणि हे टी हाफ जो मगाचा फॉर्म्युला होता तो, आणि याच्यामध्ये जर रिलेशन काढलं तर मग ते रिलेशन एवढं येतं. सो हे रिलेशनसुद्धा न्यूमेरिकलसाठी उपयोगाला पडेल. ओके. सो याच्यामधले बघा रेडिओ डीकेमधले इथपर्यंत एवढे पॉईंट आहेत. आता याच्यातले बरेचसे पॉईंट सिलेबस रिडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. सिलेबस रिड्यूस झालेले पण पॉईंट्स आहेत, पण ते मी शॉर्टमध्ये उद्या तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगायचा प्रयत्न करेन. आजच्या लेक्चरला आपण इथपर्यंत थांबूया, एवढंच बघूया. आता याच्या रिलेटेड जे काही न्यूमरिकल्स आहेत, जे काही CETचे क्वेश्चन्स आहेत आणि जे काही रिडक्शन सिलेबसचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला इन शॉर्ट मी सांगायचा प्रयत्न करेन. पण जे CETचे क्वेश्चन्स या टॉपिकवरती बेस्ड आहेत ते मात्र तुम्हाला इन डिटेल घेतले जातील. कारण ॲक्च्युली हा टॉपिक वास्ट होता, पण बरेचसे पॉईंट रिड्यूस झालेले आहेत यावेळेस सिलेबसला. त्यामुळे थोडंसं लवकर टॉपिक संपतोय असं मला वाटतं. पण CETच्या क्वेश्चन्सवरती आपण जास्त डिस्कशन पुढच्या लेक्चरला करूया. मॅक्सिमम क्वेश्चन्स आहे त्याच्यामधले घेऊया. ओके. सो हे लिहून घ्या व्यवस्थित सगळं. सो ॲव्हरेज लाईफ आणि हाफ लाईफ टाईम जो आहे किंवा हाफ लाईफ पिरियड आहे त्याच्यामधलं हे रिलेशन बघितलं. सो जेवढे आजच्या लेक्चरला पॉईंट बघितले मॅथमॅटिकल, तेवढेच फक्त रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचे आहे. ओके. सो हे सगळं व्यवस्थित एक नोट्स प्रिपेअर करा. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर तशा त्या वेळेला लिहून ठेवत चला अभ्यास करत असताना. तशा मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करत चला. कारण ठीक आहे, आता थोडीशी परिस्थिती मी प्रयत्न करतो आहे तुम्हाला याच्यामधनं सुद्धा द्यायचा, कारण मी थोडंसं आता प्लेस बदललेला आहे, तुम्ही बघत असाल. सो व्यवस्थित द्यायचा मी प्रयत्न करतो आहे. सो तशाच पद्धतीनं तुम्ही ते व्यवस्थित घ्यायचा प्रयत्न करा. त्यातनं मग काही शंका असतील तर मग तसा व्हॉट्सअपला मेसेज करत चला, आपण त्याच्यावरचं डिस्कशन करत जा. ओके. सो हा रेडिओ ॲक्टिव्ह डीके पॉईंट असेल किंवा लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं
बोर्स पॉश्युलेटचा पॉईंट असेल किंवा रेडिओ ॲक्टिव्ह हायड्रोजन स्पेक्ट्रमचा पॉईंट असेल हे, आणि त्याच्या आधीची थेरी होती, रदरफोर्ड मॉडेल होतं किंवा बोर्स मॉडेल होतं, बरोबर, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी होती. हे जे काही थिओरिटिकल पॉईंट्स होते हे सगळं एकंदरीत तुम्हाला ॲज अ नोट्स व्यवस्थित काढावं लागेल आणि त्याचा अभ्यास करावा लागेल. ओके, सो मला वाटतं आज आपण थांबूया इथं. याच्यामधलं अजून काय इन डिटेल असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगायचा प्रयत्न करीन, कारण नेक्स्ट लेक्चरला आपल्याला CETचे क्वेश्चन्स आणि जे काही टेक्स्टबुकमधले अनसॉल्व क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन करणं गरजेचं आहे. आणि थोडंसं येणारी जी टेस्ट असेल ती या टॉपिकवरती असेल. क्वेश्चन्स मी मॉडरेट इझी काढायचा प्रयत्न करेन, पण अभ्यास करणं हे तुमचं कर्तव्य आहे. जेवढा अभ्यास व्यवस्थित कराल तेवढं तुम्हाला याच्यावरती जास्त नोट्स म्हणा किंवा याच्यावरती जास्त काही क्वेश्चन्स आहेत ते फेस करायला मिळतील. त्यामुळे थोडासा अभ्यास व्यवस्थित सगळ्यांनी करा. काही शंका असतील तर त्या तेवढ्याला विचारा. थोडीशी डिफिकल्टी लेवल या टॉपिकमध्ये जास्त आहे. ओके, सो मला वाटते थांबूया आपण. भेटूया पुढच्या लेक्चरला आपण याच्या पुढचा पॉईंट घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.